कर्जमाफीवरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली। ठाकरेंनी लावला फडणवीसांचा तो ऑडिओ। करूया कोरा कोरा कोरा। 7-12 कोरा होणार की कलगीतुरा रंगणार? शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा। ऐकलत, फडणवीसांनी गेल्या निवडणुकीच्या प्रचारात दिलेली ही घोषणा आता याच कर्जमाफीच्या घोषणेवरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय। उद्धव ठाकरे नुकसानग्रस्तांच्या भेटीसाठी मराठवाड्यात दुसऱ्यांदा दौऱ्यावर गेले। या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर भर दिलाय। कर्जमाफीवरून ठाकरेंनी महायुती सरकारला घेरण्याची रणनीती आखली। उद्धव यांनी शेतकऱ्यांसमोर थेट लावरे तो ऑडिओ म्हणत फडणवीसांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची क्लिपच ऐकवली। तर फडणवीस यांनीही या दौऱ्यावरून ठाकरेंना टोला लगावलाय। आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा। झाला का? वाजवला ना टाळ्या। मग हेच तुम्हाला मी सांगतोय, जसं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा। आता लोक विचारतात, शेतकरी विचारतो, आता कुठे पाळायला चोरा? हा, मत चोरी करून सत्तेवर आलंय। ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते। त्यामुळे आता किमान सततच्या प्रभावानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं। पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केलं। त्यानंतर सरकारनं कर्जमाफीसाठी तारीख जाहीर करत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। ठाकरेंनी मात्र लगेच कर्जमाफीसाठी आग्रह धरलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगुल वाजलंय, त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनच ही निवडणूक गाजणार असल्याचं दिसतंय, एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।